शिवसेनेच्या उर्वरित जागांसाठीची यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे। त्यामुळे ठाणे, नाशिक आणि मुंबईच्या जागेवर कोणाकोणाला उमेदवारी मिळणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। देशात सध्या लोकसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरू आहे। एकीकडे उभाठा गटाच्या मशाल गीताची चर्चा असताना दुसरीकडे शिवसेनेचं एक नवीन प्रचार गीत लॉन्च झालंय। शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या गीताचं लॉन्चिंग करण्यात आलं। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या कार्य अहवालाचं प्रकाशन झालं। यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीकांत शिंदे यांच्या कामाचं कौतुक करत ते हॅट्रिक करतील असा विश्वास व्यक्त केला। मी डॉक्टर नसलो तरी अनेक सर्जरी केलेत असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे। नकली वाघ कल्याण डोंबिवलीमध्ये येऊन पोकळ डरकाळ्या फोडून गेले, पण हा एकनाथ शिंदे रिंग मास्टर आहे। तोपर्यंत वाघाचं कातड पांघरणाऱ्या शेळ्या कधीच वाघ होऊ शकणार नाही अशी टीका त्यांनी केली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आज अहमदनगरच्या दौऱ्यावर आहेत। लोकसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार सुजय विखे आणि सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी ते जाहीर सभा घेणार आहेत। बारामती लोकसभा मतदारसंघात होणारी निवडणूक नणंद विरुद्ध भाऊजय अशी नाही। येणाऱ्या लोकसभेची निवडणूक राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी असल्याचं सुनेत्रा पवार यांनी म्हटलंय। बारामतीतील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी विकासाला मत म्हणजेच मोदींना मत असं म्हणत मतदारांना साद घातली। अमरावती लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार बलवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी एका जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं। या सभेला उद्धव ठाकरे आणि शरद पवार दोघंही उपस्थित राहणार आहेत। सांगली लोकसभा निवडणुकांसाठीचा अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। याशिवाय आज उमेदवारांना चिन्हाचं वाटप केलं जाईल। आज विशाल पाटील आपला उमेदवारी अर्ज मागे घेतात का याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलंय। महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांनी सुनील तटकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे। सुनील तटकरे यांना त्यांनी बकासुराची उपमा देत टोला हाणलाय। शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी खाल्ली, मात्र अजूनही त्यांचं पोट भरलेलं नाही असा घणाघातही त्यांनी केला। छत्रपती संभाजीनगरमधील महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे हे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। यावेळेला आदित्य ठाकरे उपस्थित असतील। संभाजीनगरात एक भव्य रॅली काढली जाणार आहे। मावळमधील महायुतीचे लोकसभेचे उमेदवार श्रीरंग बारणे आपला उमेदवारी अर्ज आज दाखल करतील। यावेळेला आकुर्डी खंडोबामाळ आणि PMRDA कार्यालयाच्या परिसरात जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाईल। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री यावेळी उपस्थित असतील। बीडमधील महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे आज उमेदवारी अर्ज दाखल करतायत। अर्ज दाखल करण्यापूर्वी महाविकास आघाडीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। धाराशिव लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे। निवडणुकीत आतापर्यंत 35 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। दुपारी 3 नंतर जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारांना चिन्हाचं वाटप केलं जाईल। त्यापूर्वी उमेदवार आपले उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकतात। कल्याण लोकसभेमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याचं जाहीर झालंय। उमेदवारांना 26 एप्रिल ते 3 मे पर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहे। 4 मे ते 6 मे दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ असेल। काँग्रेसचे नेते राहुल गांधी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या दौऱ्यावर असतील। यावेळेला सोलापुरातील मर्याई चौकातल्या ग्राउंडवर 24 एप्रिलला त्यांची जाहीर सभा होईल। यावेळेला राहुल गांधी यांच्या निशाण्यावर कोण असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुल्तानी यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केलाय। फक्त निवडणुकांच्या वेळेलाच मुस्लिम समाजाला काँग्रेसकडून भाजपच्या नावाची भीती दाखवण्याचं काम केलं जातं असा आरोप त्यांनी केला। राज्यातील हवामानात दिवसेंदिवस मोठे बदल होत आहेत। अवकाळी पाऊस वाढतून यामुळे नागरिक हैराण आहेत। 13 राज्यांमध्ये तापमानाचा पारा 40 ते 46 अंशांवर आहे, तर पर्वतीय क्षेत्रात पावसासोबतच बर्फवृष्टी सुद्धा होत आहे।
मुंबईसह कोकण किनारपट्टीला पुन्हा उष्णतेच्या झळा आणि असह्य उकाड्याचा सामना करावा लागतोय। अरबी समुद्रावरून आर्द्रतायुक्त उष्ण वारे किनारपट्टीवर येत असल्यामुळे 25 एप्रिलपर्यंत किनारपट्टीच्या परिसरात मोठा उकाडा जाणवेल असा अंदाज आहे। तर राज्याच्या अन्य भागात मात्र मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे। मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह गारपीट आणि काही भागात जोरदार पाऊस झाला। पावसामुळे घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू झाला आहे, तर पिकं आणि पशुधनाचं सुद्धा काही ठिकाणी नुकसान झालं आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये खरीपपूर्व मशागतीच्या कामाला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे। हंगाम सुरू होण्यास आता काही महिन्यांचाच कालावधी राहिला आहे, त्यामुळे बळीराजा कामाला लागलाय। थोड्याच दिवसात तेंदू संकलनाला सुद्धा सुरुवात होईल। मागच्या वर्षी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे केळीच्या पिकाचं मोठं नुकसान झालं होतं। 7 महिने होऊन सुद्धा त्याची भरपाई मिळालेली नाही, त्यामुळे हवालदिल शेतकरी आता संतप्त झाले आहेत। लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे। उन्हाचा तडाखा तसंच अवकाळी पावसामुळे घाऊक बाजारात फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत कमी झाली आहे। हिरवी मिरची, घेवडा आणि मटारच्या दरात 10% वाढ झाली आहे, तर भुईमूग आणि शेंगांची आवक वाढल्यानं दरात घट झाली आहे। सध्या बाजारात हापूसपेक्षा पायरीच्या आंब्याला जास्त भाव मिळतोय। हापूसचा दर 500 ते 1000 रुपये आहे, तर पायरीच्या आंब्याची पेटी 600 ते 1200 रुपये दरानं विकली जाते। यंदाच्या वर्षी पायरी आंब्याची आवक कमी झाल्यामुळे ग्राहकांना अतिरिक्त पैसे मोजावे लागतात। अहमदनगर बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून बटाट्याची मागणी वाढली आहे। उन्हाळा आणि लग्नसराई यामुळे मागणी वाढल्यानं बटाट्याला 2700 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतोय। परभणी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये ज्वारीला प्रति क्विंटल 1500 ते 2952 रुपयाचा भाव मिळतोय। जिल्ह्यात 4 महिन्यांपूर्वी ज्वारीचे दर 4500 रुपयांवर पोहोचले होते, परंतु यंदाच्या रब्बी हंगामातील ज्वारीचा पेरा वाढल्यानंतर ज्वारीच्या दरात मोठी घसरण झाली। किमान दर 2000च्या खालती आलाय। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटात आता ताशी 50 किलोमीटर अशी वेगमर्यादा यापूर्वी होती, त्यात आता वाढ करण्यात आली असून बोरघाटात ताशी 60 किलोमीटर अशी वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे। हलक्या वाहनांना समतल भागात ताशी 100 किलोमीटर वेगानं वाहनं चालवता येतील। महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचं मंदिर आजपासून 25 एप्रिलपर्यंत 22 तास खुलं राहील, तर चैत्री पौर्णिमेच्या काळात आणि मंगळवार, शुक्रवार, रविवार व्हीआयपी दर्शन बंद असेल। वाढती गर्दी पाहता भाविकांना मुख्य महाद्वाराच्या ऐवजी तात्काळ दर्शनासाठी बिडकर पायऱ्यांच्या मागे मंदिरात सोडलं जाईल। वर्सोवा घाटकोपर मेट्रो 1 मार्गिकेच्या अधिग्रहणासाठी नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल सार्वजनिक करण्यास MMRDAनं नकार दिलाय। ही कागदपत्र व्यावसायिक स्वरूपाची असल्यानं उपलब्ध करून देता येणार नाहीत असं MMRDAनं म्हटलंय। ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो 5 मार्गिकेच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया MMRDAनं सुरू केली आहे। MMRDAनं यासाठी निविदा मागवल्या असून दुसऱ्या टप्प्यात भिवंडी ते कल्याण असा 11.9 किलोमीटरचा मार्ग उभारला जाणार आहे। कोणत्याही आपत्तीमध्ये मदतीसाठी तत्पर असणारे मुंबई महापालिकेचे सुमारे 1000 आपदा मित्र पावसाळ्यासाठी सज्ज होत आहेत। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना मे महिन्यात नव्यानं प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यांची वॉर्डनिहाय नियुक्ती केली जाणार आहे। यंदा मुंबई महानगरपालिकेनं कंत्राटदारांना नालेसफाई सुरू होण्यापूर्वी, काम सुरू असताना किंवा काम संपल्यानंतर त्याचे फोटो आणि व्हिडिओ काढून सॉफ्टवेअरवर अपलोड करणं बंधनकारक केलं आहे। यासाठी रिअल टाईम जिओ टॅगिंग बंधनकारक करण्यात आलं आहे। मुंबईतील सकाळच्या वाहतूक कोंडीत स्कूल बस चालवणं अवघड होत असल्याचं सांगत स्कूल बस चालकांच्याकडून 5वी पर्यंतचे वर्ग 9 नंतर भरवण्याच्या निर्णयाला तीव्र विरोध करण्यात आला आहे। राज्य सरकारकडून सक्तीचं धोरण अवलंबल्यास आंदोलनाचा इशारा बस चालक संघटनेनं दिला आहे। भुसावळच्या दीपनगर औष्णिक केंद्रातील 500 मेगावॅट क्षमतेचा संच पुन्हा बंद झालाय। गेल्या 2 महिन्यांपासून सातत्यानं बॉयलर ट्यूब लिकेजमुळे संच बंद ठेवावा लागतोय, त्यामुळे मागणीच्या काळातच वीज पुरवठा घटलाय आणि केंद्रातील विजेचं मूल्य वाढण्याची शक्यता आहे।
आणि एक मोठी बातमी